नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते बटाटा वडा आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 4 चमचे तेल आहे, हे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचं वाटण आहे, हे ओल्या खोबऱ्याची चटणी आहे जे मी 5 मिनिटं ओलं खोबरं भाजून त्याच्यात लसणीच्या 10-12 पाकळ्या, तिखट मसाला आणि मीठ टाकून वाटून घेतलेलं आहे। हे आहे कोथिंबीरीचं वाटण, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, मीठ आहे, आमचूर पावडर आहे, 1 मिरची आणि 2-3 लसूण पाकळ्या। हे बटाटे आहेत स्मॅश केलेले, त्याच्यावरती अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आहे। हे बेसनचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मी हळद मीठ घेऊन फेटलेलं आहे। तर हे असं तयार झालेलं आहे आणि 1 तास मी आधी हे भिजवून ठेवलेलं आहे। ही कापलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 चमचा राई। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। तर मी ह्याच्यात टाकते तेल, तेल गरम झालं की मी गॅस बारीक करते आणि त्याच्यामध्ये ही राई टाकत आहे। राई तडतडली की 10-12 पानं मी कढीपत्त्याची टाकलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हे वाटलेलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांचं वाटण, ते मी परतून घेणार आहे। हे वाटण छान परतलं की आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बटाटा, मीठ, हळद घालून स्मॅश केलेला बटाटा। आता हे बटाट्याचं सारण मी तयार करून घेतलेलं आहे, त्याच्यात मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण ही कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून छोटे छोटे गोळे करून घेऊ। असे मी बटाटे वडे तयार करून घेतलेले आहे आणि हे चण्याचं पीठ, ह्याच्यामध्ये अजिबात लम्स तयार झालेले नाही आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी गरम तेलामध्ये हे वडे सोडत आहे। गॅस थोडा बारीक करा, तेल तापलं आहे छान। असे बटाटे वडे छान टम फुगलेले आहेत, याच्यामधलं सगळं तेल काढून मी वडे काढलेले आहेत तेलातून। आता परत एकदा मी तुम्हाला दाखवते। कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।